आम्ही दोघेही वर्नाक्युलर मीडियम मधून आहे. मी आसामीस मीडियमचे, तसंही ती मराठी मीडियमचे. बट वी डू नॉट हॅव एनी प्रॉब्लेम विथ इंग्लिश. सो आम्ही तसं आपण तयार केलं तसं. हे खरं आहे की आपण मुलांना इंग्लिश मीडियम मध्ये पाठवतो किंवा अभ्यासासाठी पुढच्या ते करिअर ओरिएंटेड जे काय आहे ते, पण आपली जी मातृभाषा आहे, आता महाराष्ट्र असल्यामुळे आम्ही मराठी म्हणतो, घरी पण आम्ही मराठीच म्हणतो, तर मी पण बोलतो मराठी. त्याच्यासाठी आपण पहिला स्टेप म्हणजे चिकू पिकूनी आपण सुरुवात करते. कारण पूर्ण मराठी, शुद्ध मराठीत आपण ते वाचतो, त्याला तिला ऐकायला येतो, शब्द तिला ऐकायला येतो, नवीन शब्द किंवा तसं. इवन मी सुद्धा कधी कधी ते वाचताना कधी मला पण शिकायला मिळतो, बाबा हा याला हे म्हणतात. म्हणजे महत्वाचं म्हणजे स्टोरी टेलिंग डेव्हलप झालं. म्हणजे रात्री ऐकतो ना, आता तरी एक्सप्रेशन शकत म्हणजे कसं एक्सप्रेस करायचंय, अरे वा 100 आता म्हणताना ती तसंच शिकायला लागली. तिची नक्कीच कलेच्या विषयी खूप तिचं इंटरेस्ट वाढलाय. म्हणजे ज्या ऍक्टिव्हिटीज येतात, मग त्या आबाताईंनी काढलेली चित्र असू देत किंवा काही म्हणजे मोर पिसारा करायचा आहे किंवा चंद्राच्या कला आहेत, तर ते सगळं शिकायचंय. तर तो सायंटिफिक अप्रोच तिच्यामध्ये आत्तापासूनच येतोय. तर हे चिकू पिकूलाच क्रेडिट जातं की काहीतरी ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये असते. त्याच्याच बरोबर मार्ग शोधा किंवा चित्र रंगवा यासारख्या छोट्या छोट्या मुलांना आवडतील, त्यांचा वेळ ते घालवू शकतील अशा ऍक्टिव्हिटीज त्याच्यामध्ये असतात. तर हे ती शिकती आहे नक्कीच. तर नक्की प्रत्येक पालकाला मी असं सांगेन की त्यांनी ते घ्यावं. तर त्याच्यानंतर इट्स अ मस्ट हॅव फॉर एव्हरी महाराष्ट्रीयन फॅमिली. तर आम्ही म्हणू की ही 12 पुस्तकं झालेत, अजून पुस्तकं होतील. तर ह्याचं कलेक्शनच मी लोपामुद्रासाठी ठेवणार आहे, कारण नथिंग एल्स. तिच्या लायब्ररीमध्ये चिकू पिकूची कलेक्शन्स नेहमी राहणार आहेत. त्यामुळे इट्स वर्थ बाईंग. वी आर हॅपी टू बी पार्ट ऑफ चिकू पिकू फॅमिली नाउ. I like Chiku Piku.